नमस्कार, मी सचिन खुटवळकर. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या सगळ्या घडामोडी सविस्तरपणे जाणून घेऊया, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जीवनाला मायेची चव. घरकुल मसाले. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी. मुख्यमंत्र्यांकडून फडणवीसांच्या नियुक्तीचं स्वागत. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूरसाठीही भाजपचे प्रभारी नियुक्त. विदेशी नागरिकांना ऑनलाईन पद्धतीनं गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. क्राईम ब्रँच आणि सायबर क्राईम विभागाची कारवाई. मोर्जीतील हॉटेलवर छापा टाकून 13 जणांना अटक. गणेश चतुर्थीसाठी जारी केलेल्या SOP सरकारकडून 24 तासांच्या आत मागे. जनभावनेचा आदर करून निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांकडून जाहीर. ऑनलाईन गणेश पूजनावरून उठला होता गदारोळ. गणपतीच्या आगमनासाठी भक्त आतुर. माटोळी साहित्याच्या खरेदीसाठी गणेश भक्तांची लगबग. चौथीसाठी शहरी गोमंतकीय निघाले गावात. युतीचा निर्णय काँग्रेसनं घ्यावा. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाईंची खुली ऑफर. काँग्रेसनं नकार दिल्यास घेणार पुढचा निर्णय. आणि कोविडचे आणखी 2 बळी. 24 तासात 86 नवे रुग्ण. सक्रिय रुग्णसंख्या 856 वर. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत आणि राजकीय पक्ष जोरदार तयारीलाही लागलेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. "22 म्हणजेच 2022 मध्ये 22 आमदार निवडून आणत स्वबळावर गोव्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप कामाला लागला आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे आणि मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढत आहेत. दुसरीकडे काँग्रेसनंही संघटनात्मक बांधणी आणि रणनीती आखण्यासाठी कंबर कसली. त्यानुसार माजी केंद्रीय अर्थमंत्री P. चिदंबरम हा हुकमी एक्का गोव्यात पाठवलाय. वरिष्ठ राजकीय निरीक्षक म्हणून चिदंबरम यांनी सूत्र स्वीकारताच काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी झुंबड उडाली. या पार्श्वभूमीवर युतीसाठी आग्रही असल्याचं भासवत मगो आणि गोवा फॉरवर्ड प्रत्यक्षात एकला चलो रे या उक्तीप्रमाणे रणनीती आखतायत. अशावेळी भाजप हायकमांडनंही पट्टीचा खेळाडू मैदानात उतरवलाय. त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेतेपदी असलेले फडणवीस यांना गोवा भाजपचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली. प्रभारी म्हणून जबाबदारी दिल्याबद्दल मी पक्षाचे अध्यक्ष आदरणीय नड्डाजी यांचे मनापासून आभार मानतो. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये गोव्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं सरकार हे आम्ही स्थापन करू आणि विशेषतः आमचे मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंतजी त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ यांनी जे काही कार्य गोव्यामध्ये केलंय त्याच्या आधारावर आम्हाला पुन्हा एकदा जनता त्या ठिकाणी निवडून देईल हा विश्वास मला निश्चितपणे आहे. गोव्यामध्ये गेली 4 निवडणुका सातत्याने मी जातो आहे, त्यामुळे गोव्याचा परिचय देखील माझा आहे. आणि खरं तर यावेळेसच्या गोव्याच्या निवडणुकीमध्ये आमचे गोव्याचे लाडके मनोहरभाई पर्रिकर हे आमच्यामध्ये नसणार आहेत, पण तरी देखील पक्षाला जी दिशा आणि जो विस्तार त्यांनी दिलाय त्याच्या आधारावर आम्ही पुन्हा निवडून येऊ. महाराष्ट्र नेहमीच गोव्याच्या पाठीशी उभा राहिलाय आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी ही नेहमीच गोव्याच्या निवडणुकीमध्ये सक्रिय राहिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण सहाय्य मदत ही निश्चितपणे त्या ठिकाणी राहील. गोव्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापित करण्याचा प्रयत्न करू. देवेंद्र फडणवीस यांच्या नियुक्तीचा फायदा भाजपला उत्तर गोव्यात होऊ शकेल, मात्र दक्षिण गोव्यात विशेषतः 66 फडणवीस यांचा प्रभाव कितपत राहील याबाबत शंका आहे. 22 आमदार निवडून आणण्यासाठी भाजप सगळी शक्ती पणाला लावणार आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांची भूमिका मोठी असेल. दरम्यान येत्या वर्षभरात देशात उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत.
या निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपनं कंबर कसली. मार्च, एप्रिल, मे या 3 ते 4 महिन्यामध्ये या निवडणुका होतील. या राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजपनं नव्या प्रभारींची नियुक्ती केली. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची गोव्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षाची निवडणूक रणनीती आणि इतर सर्व निर्णय प्रक्रिया फडणवीसांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे. याआधी बिहार निवडणूक प्रभारी म्हणून फडणवीस यांना पक्षानं जबाबदारी दिली होती. त्या निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं होतं. दरम्यान इतर 4 राज्यामधील प्रभारी देखील भाजपनं बदलले. उत्तराखंडची जबाबदारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवली. पंजाबची जबाबदारी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे, तर मणिपूरसाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. उत्तर प्रदेश या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्याचे प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. आम्ही ज्या मतदारसंघामध्ये लढण्याचं ठरवलंय तिथं प्रत्येक मतदाराच्या दारावर जाण्याची ताकद आणि क्षमता माझ्याकडे आहे. युतीबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आता काँग्रेसनं घेतला पाहिजे, असं गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई म्हणालेत. काँग्रेसमध्ये आमचे जे काही मित्र आहेत त्यांच्याशी युतीबाबत बोलणी सुरू असल्याची माहिती विजय यांनी दिली. गोवा फॉरवर्डची राज्य कार्यकारिणी बैठक पार पडली. मात्र या बैठकीला आमदार विनोद पालयेकर अनुपस्थित होते. युनिटी त्यांना करायची नाही याचा अर्थ त्यांना सिरियसनेस नाही हा बीजेपी सरकार पाडायला. दिस क्लिअरली एक्सपोजेस लॅक ऑफ सिरियसनेस when you go against public sentiment. Eventually political parties don't vote, it is the people that vote, and if the people want unity you have to toe that line. If you don't toe that line people will reject you. कुठेच असं लिहिलेलं नाही की लोकांनी नाहीतर मायनॉरिटी कम्युनिटीमध्ये असं काय पॉवर ऑफ अटर्नी कुठल्या पक्षाला दिलेली नाही, कुणाला दिलेली नाही. Votes are for everybody to get, and we have shown in the past that we have won in constituencies where Congress has not existed for the last 20-30 years. तो बदल आणि परिवर्तन होऊ शकतं आणि आम्हाला खात्री आहे की गोवाची जी जनता आहे, गोव्याची जनता आम्हाला समर्थन देणार. पक्ष दिलं नाही तर आम्हाला परवा नाही. लोकांचं अलायन्स आम्ही करायला पुढे जाणार. गणेश चतुर्थीच्या नंतर आम्ही डोर टू डोर कॅनव्हसिंग स्टार्ट करणार. ज्या मतदारसंघात आम्हाला इंटरेस्ट नाही. आमचा आमदार आता मला वाटतं त्यांना लोकांसारखं त्यांना पण खूप म्हणजे ते वैतागलेले आहे की हे अलायन्स व्हायला पाहिजे, आम्ही पण काय करत नाही असं त्यांना वाटलं असणार. पण त्यांच्या साईडमध्ये म्हणजे ऑन हिज ओन प्रयत्न करतो. असं असणार. See, he has met Mr. Dawlikar. I don't understand much of what, but little bit that I understand. Mr. Dawlikar commented that सैरे बोयरे झालेले लोक आपल्या. I don't think it's a good comment befitting somebody who goes to call on him for unity. So I think that is a subject which Mr. Dawlikar and the MLA has to address. Although the party did not authorize anybody to speak to Mr. Dawlikar in this regard, but if he has done it on his own will, I welcome it. See, the alliance ball is in the court of the Congress party. आम्ही किती सांगपाचे हा ते सांगणे. सोबत पोस्टपोन जायला सोबत मुजीत नाही आणि सोबत काँग्रेसीचीच नाही आणि सोबत प्रमोद सावंताचीच नाही, सोबत सगळ्यांची. ही चोवत पोस्टपोन जातली काँग्रेस अलायन्स डिक्लेअर करना म्हणून. चोवत काय पोस्टपोन जायना. तांकां तर चोवत ते माननात. तांकां तर बहुसंख्य गोंयची जनता जेन्ना एक जाता ताचो फायदो घेवपाचो ना जाल्यार तांची सिरियसनेस कितलें आहा हाजेर प्रश्न लोकांचे उपरासतले. लोकांच्या मनान प्रश्न उपरासतले आनी हाजें उत्तर तांचे कडेन आसपाक. हांवें एक सांगिल्लें आहा म्हाका, हांव सिन्सियरली मागता सगळ्यांक जे ह्या गोंय विरोधी सरकाराक उडोवंक सोदता सगळ्यांनी एक जावचें. सगळ्यांनी. आय एम सेइंग नॉट ओन्ली काँग्रेस, एवरीवन हू इज कीनली इंटरेस्टेड टू डिफीट द बीजेपी. आनी हाजे खातीर थोडे सॅक्रिफायस करचें पडटलें. हे सॅक्रिफायस आमी आमचे वतीन करपाक तयार, पूण आजवर तसो न्ही.
की आमी हँडिकॅप जाले वो आमी फ्राक आसा. आमी फ्राक ना, आमी कोणाक भिना आनी हाजे पयलीं आमी दाखयली ना. आय एम नॉट क्रिटिसायझींग एनीबडी, बट वॉट आय एम सेयींग इज आमी सारके आमची वी आर गल्ली बॉयज, वी आर नॉट दिल्ली बॉयज, अँड गल्ली बॉयज वीन दीस डेज. सो आमी गल्ली गल्लीन भोंवून लोकांक जो जाहीरनामो जाय हो गल्ली बॉयजांचो जाहीरनामो आमचो आसतलो. काँग्रेसच्या त्या 10 आमदारांशी आमचा काय संबंध असा सवाल करत काँग्रेसचा टाइमपास सुरू असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाईंनी केला आहे. युती हवी की नको ते स्पष्ट करा, आम्ही पुढच्या रणनीतीसाठी तयार असल्याचं विजय यांनी काँग्रेसला सुनावलंय. पाहुयात विजय सरदेसाई काय म्हणालेत. हा तो काँग्रेसीच्या कोर्टान आहा, पण त्यांची आता परत परत एकूच हे आसा ते म्हणटा की 10 आमदार जे आहा त्यांच्या बद्दल भूमिका जी आहा ती सगळ्यांनी 10 आमदार आमचे पक्षांतल्यान फुटूंक ना, 10 आमदार काँग्रेस पक्षांतल्यान फुटल्या. सो काँग्रेस पक्षाक ताची भूमिका आसपाक जाय. सो एक पळयत खंयचे खंयचे कारणां घेवन येवन आतां पयलीं हाडटाले की आमी एनडीएचे एलायज हे सदांच तांचो प्रदेशाध्यक्ष म्हणटालो. आतां आमी एनडीएंतल्यान केन्ना गेले, आमी एक इलेक्शन म्युनिसिपालिटी झगडले, जिखले आनी काँग्रेसी बरोबर आमी पावर शेअर करतात मडगांवान. ही ताका नाका. सो 10 आमदार आमकां कित्याक लागतात ते, आनी आमी खंयच्या आमदाराक भितर घेता आमी सांगला. आमी क्लियर कट ओपोजिशनाचो स्टँड असेंब्लीन घेता, हे गोंयचे जनतेक जग जाहीर आहा. तो प्रश्न आनी खंयचे विचारतात, हे टायमपास करतात. हांचो लॅक ऑफ सिरियसनेस टू क्रिएट अ टीम गोवा इज ऑब्वियस. आनी हे चवथीचे देव गणपती हांकां पळयतलो. हे क्लॅरिटी दिना एलायन्स जावचें ना म्हणून. एलायन्स जावचें ना म्हणून सांगा, आमकां कोता येता. तुम्ही रेडी आहा? ऑफकोर्स रेडी आहा. आमकां क्लॅरिटी जाय, जातलें जावचें ना सांगा मरे. गोंयच्या जनतेक जाय तयारी. बरें एलायन्स जातलें आनी आमी कोणी खुट्याचो माकड उबो करतले, जिखतलो फातर जिखतलो गोंय. सुसंस्कृत गोंयची जनता हें अलाव करची ना. आनी म्हाका खात्री आहा आमी लोकांक कॅन्डिडेट चूज करपाक टायम दिवंक जाय, पार्टीकूय टायम दिवंक जाय आनी लोकां भितर तो एक्सेप्ट जातलो हें जावपाक टायम दिवंक जाय. टायम आसतना टायम पास कित्याक करतात हो म्हजो प्रश्न आहा. आनी हाजें उत्तर तांच्यानूच दिवं येता, पर्यान दिवंक जाय. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी गिरीश चोडणकर यांची निवड झाली ही चांगली गोष्ट, पण त्यांना या पदावर कायम ठेवण्यासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांचा घात होणार नाही याची काळजी मात्र त्यांनी घ्यावी. बहुजन समाज आणि अल्पसंख्याकांबद्दल बोलणाऱ्या चोडणकर यांनी आगामी विधानसभेसाठी काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री पदासाठी बहुजन समाज किंवा अल्पसंख्याक उमेदवाराची घोषणा करून दाखवावी असं जाहीर आव्हान भाजपचे प्रवक्ते उरफान मुल्ला यांनी दिलंय. थ्रेट ना हे क्लियर करता. कसली कमिटी फॉर्म जाली, सगळ्यान पयलीं गिरीश जो कंटिन्यू जाला तेजो आमी अभिनंदन करता की जी तेंची अध्यक्ष आसा आनी राहुल गांधी आसा हेणें ताका जे आसा कंटिन्यू केला म्हणून. आनी हेणें आपले जे वांगडा जेंका लागून तो आयज कंटिन्यू जाला, जे भुरग्यांनी जे आसा एक मुवमेंट केलो की गिरीशाक काडले जाल्यार सगळे सोडून वयतले म्हणून. जशें संकल्प बामणकर आसा, जनार्दन भंडारी आसा, वरद मार्दोलकर आसा, हेंचे सगळे जे आसा तर म्हाका दिसता गिरीश जो आसा तो रिटेन जालो हे सगळ्यांचे युथाचे वयल्यान. म्हाजें इतलें सांगपाचें आसा हेका गिरीशाक की हे जे भुरगे कोण कितें ताका लागून सॅक्रिफायस करता हेंची लास्ट मुमेंटार हेंकां घात मारना जाल्यार पुरो, हेंकां खंय तें कितें मेळपाक जाय तें मेळ्ळ्यार पुरो म्हणून. कित्याक जे लोक सॅक्रिफायस करून रिटेन करून तुमकां फायट करून जे जाग्यार घालता तांकांच लास्ट मुमेंटार जे आसा पक्ष जो आसा खंय काडून रस्त्यार वयता. ही परिस्थिती जावची न्हू. आनी ऑल द बेस्ट गिरीशाक. कंटिन्यू भारतीय जनता पार्टी डेंड जावपाचो प्रश्नूच येना, हो वेगळो विशय आसा. आनी म्हाका दिसता की भारतीय जनता पार्टी आमी ऑलरेडी आमचो स्लोगन जो आसा आमी मारला की 23+ जे आसा प्रमोद सावंत सरकार जो आसा तो परतून एक परतीचे सत्तेर येतलो. बहुजन समाजाचो मुख्यमंत्री गोंयचे आमचे हेजी नेतृत्व करता आमचे डॉक्टर प्रमोद सावंत एक बहुजन समाजाचो पुत्र आसा आनी हेणें सगळे समाजाक वांगडा व्हेल्या. हांव काँग्रेस पक्षाक एक धाकलीशी विनंती आनी तेजे कडेन रिक्वेस्ट करता की तेणें हे मायनॉरिटी आनी जे बहुजनाचे जे हे परतून उलयता गोंयचो अध्यक्ष हो एक बहुजन समाजाचो, तेणें फक्त आपचो गोंयचो मुख्यमंत्री जो आसा हो बहुजन समाजूच म्हणून डिक्लेअर करचो. जसो भारतीय जनता पार्टीन जो आसा बहुजन समाजाचो मुख्यमंत्री म्हणून डॉक्टर प्रमोद सावंताक डिक्लेअर केला, तसोच काँग्रेसीनी जो आपलो जो आसा एक बहुजन समाजाचो CM फेस
नाल्यार मायनॉरिटी फेस जाल्यार जावपाक दिवपाचेच ना. लास्ट टायम 2017 जेन्ना मुख्यमंत्री जेन्ना लुईझीन फालेरो जालो, हे सो कॉल्ड लिडर जे आसा काँग्रेसचे जे आसले तेन्ना हे ते बहुजन ते मायनॉरिटी म्हणटरी ताका बाबड्या ओडून फाटल्यान काडलो. त्या मायनॉरिटीचे ते फक्त भाशण करपाक जे आसा काँग्रेस बरें आसा. मायनॉरिटी खऱ्यांनीच जो आसा कोण जो आसा पॉलिटिक्सान आनी रियलिटीन जे आसा कोण जे आसा सम्मान दिता ते जे आसा भारतीय जनता पार्टी हें दाखोवन दिल्ले कडेन आसा डॉक्टर प्रमोद सावंत सरकारान. आनी जे फाटले मुख्यमंत्री जे आसा आमचो 15 सप्टेंबरपासून राज्यात वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यास परवानगी देणार असल्याचं बंदर कप्तान मंत्री मायकल लोबोनी सांगितलं आहे. हा व्यवसाय सुरू करताना कोविडची सर्व मार्गदर्शक तत्व सांभाळणार असल्याचंही लोबो म्हणालेत. याविषयी आपण मुख्यमंत्र्यांशीही बोलणार आहे. सामान्य गोवेकरांच्या हितासाठी हा व्यवसाय सुरू करण्याची गरज असल्याचं मंत्री लोबो म्हणालेत. We are going to start water sports on 15th of September with proper COVID protocols. The capacity of the water sports catamarans, धाकटी कॅटमॅरन जी पणजे भोंवता तेची जर 120 हा जाल्यार तेका 60-70 पॅसेंजर आमी दितले. म्हणजे एक 40 पॅसेंजर कमी करून 30 पॅसेंजर कमी करून 100रांतले 30 पॅसेंजर कमी करून 70 पॅसेंजर तूं व्हर अशें करून हो धंदो चालू करप. कित्याक आमी पळयलां की ट्युरिस्ट गोंयांत येत आहा आनी इवन थिएटर्स चालू करचे म्हणून गव्हर्मेंटान डिसिजन दिले. सो हे जे कॅटमॅरन बीन आहा ते ओपन एअर आहा. सो वी कॅन स्टार्ट दीस एक्टिविटी वॉटर स्पोर्ट्स एक्टिविटी ऑन द बीच ऑल्सो. बिचा वयली वॉटर स्पोर्ट्स एक्टिविटी 15 तारखेरसून आमी चालू करतले. आनी हांव हे चीफ मिनिस्टराक आयज सांगतलो की आमी अशे कोवीड प्रोटोकॉल्स फॉलो करून आमी हे 15 तारखेरसून आमचे गोंयकारांचो धंदो बिझनेस ऑफ आवर लोकल गोवन्स वी विल स्टार्ट इन्क्लुडींग शेक्स. आमी ऑक्टोबरानसून शेकां स्टार्ट करपाक जाय आनी ह्या म्हयन्यान तेजो प्रोसिजर चालू करपाक जाय. म्हणजे ट्युरिझम डिपार्टमेंटान हांवें बाबूक तेदूस सांगला ट्युरिझम मिनिस्टराक की ह्या म्हयन्यान तुजो प्रोसिजर चालू कर सप्टेंबरान. सो दॅट प्रोसिजर बाय द टायम इट गेट्स ओवर विल बी 28th of September. फर्स्ट वीक ऑफ ऑक्टोबर ती शेकां चालू करूंक जाता. कित्याक हितून व्हडलो रोल आसता आमच्या हेचो डिपार्टमेंट ऑफ CRZाचो GCZMAचो रोल आहा. GCZMAन NOC दिवची पडटा. गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी हॅज टू गिव NOC टू ट्युरिझम डिपार्टमेंट. ट्युरिझम डिपार्टमेंट विल then start the procedure of allotting the checks. All the other businesses have started following COVID protocols. आम्ही हे करूंक शकता. कित्याक जे ट्युरिस्ट गोंयांत येता ते दोनूय इंजेक्शनां घेवनूच येता. बोथ द जॅब्स बोथ द डोजीस. 2 इंजेक्शनां कोणें घेतल्या कोविशिल्ड कोवॅक्सिन तेंकांच गोंयांत येवपाची परवानगी आहा. सो वी वील फॉलो ऑल दोज प्रोसिजर्स and allow them to board the catamaran or the small boats, whatever are there, 12 seaters, 16 seaters, 20 seaters. आम्ही चालू करपाची गरज आहे. चतुर्थीच्या निमित्तानं सरकारनं SOP जारी केल्या. त्यानंतर तत्काळ त्या मागे घेण्याचाही आदेश काढण्यात आला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया देत या SOP नेमक्या का मागे घेतल्या याचं स्पष्टीकरणही दिलंय. नेमकं मुख्यमंत्री काय म्हणालेत आपण पाहूयात. चतुर्थीच्यो SOP गव्हर्मेंटान इश्यू केल्ल्यो आनी तितून खुबशे इश्यू जातले की एक आसलो तो भटांनी पुजेक वचचे न्हू. मागीर दुसरे पावपाक फक्त फॅमिलीतले 2 जाणांनी वचचे वा गर्दी करची 9 पर्यंत पावचे. तुमी इश्यू केले तेजे कितें म्हणपाचें आमकां? एक म्हणजे जो इश्यू केल्या SOP पळय न्ही त्यो आमी विथड्रॉ करता. सगळ्या लोकांचे सेंटिमेंट लक्षात घेवन आमी त्यो SOP विथड्रॉ करता. एक्सपर्ट कमिटी आणि हायकोर्टाच्या गायडलायनीच्या नुसार मिटींग घेऊन काही एक्सपर्ट कमिटी दोतोरांनी दिल्ली ही सजेशन्स आसा आणि ती तशाची तशी रुटीन फायलींतल्यान ही SOP म्हणून गेल्ल्यो आसा. गणेश चतुर्थी हो स्टेट फेस्टिवल आसा. प्रत्येकाच्या घराघरात चवथ ही खूब व्हडा उमेदीन मनयली वयता. हाजी म्हाका चत्राय आसा. लोकांच्यो भावना म्हाका समजता. भटजी प्रत्येकाच्या घरात येवन भटजीन पुजा केल्ली ही सगळ्यांक जायी आसता. गणपतीचें विसर्जनय वेवस्थीत केल्लें सगळ्यांक जाय आसता. हांव फक्त सगळ्या गोंयकारांक आव्हान इतकेंच करतलो की आमी चवथ मनयता आसतना सुद्दां जे प्रिकॉशन्स घेवची, आमी काळजी घेवची, जेणे करून की कोविडाचो स्प्रेड जो आसा तो सगळी कडेन जावचो न्ही. 144च्या अंतर्गत आमी रुटीन ज्यो SOP आसा आमच्यो रुटीन म्हणजे 114 कलमाच्या सकयल कलेक्टरान ज्यो इश्यू केल्ल्यो आसता चड गर्दी करची न्ही किंवा बाकीच्या सगळ्या ज्या ज्या जाग्यार प्रिकॉशन्स घेवपाक जाय ती घेवची.
म्हाका अशें दिसता फक्त ज्यांच्या घरात एखाद्या वेळी होम आयसोलेशनान जर एखादो पेशंट आसत जाल्यार तेंच्यांनी सगळी प्रिकॉशन्स जी घेवपाक जाय ती घेवची. अदरवायज बाकीच्या बाबतीत जी इशू केल्या ती अननेसेसरी लोकां मदीं बी म्हणजे पॅनीक हे क्रिएट जावची न्ही आनी लोकांच्या सगळ्यांचो चवथीचो व्हडलो उत्सव हे सगळें कन्सिडर करून जी SOP दिल्या ती आमी विड्रॉ करता. नव्यान SOP करेक्टेड बी अशें येवचो ना. करेक्टेड म्हाका दिसता गोंयकारांनी आमी सगळ्यांनी जर प्रिकॉशन्स घेतली आसत सगळ्यांनी जर वेवस्थीत रित्या म्हणजे प्रिकॉशन्स घेतली जाल्यार वेगळी SOP आमकां आनी काडची पडची ना आनी ती काडची पडची न्हू अशें म्हाका दिसता. आमीच आमच्या सगळ्यांची लोकांची आपली काळजी घेवपाक जाय त्या बरोबर लोकांची बी काळजी जी आसा ही प्रत्येकान घेवपाक जाय. ज्याचे उदक हांवें मडगांव उलयता आसतना मुद्दामून सांगलां भायरसून येवपी जे लोक आसत ओके जाल्यारय तेंच्यांनी डबल वॅक्सिनेटेड आसपाक जाय. चुकून भायल्यान महाराष्ट्राक म्हणजे तेंच्यांनी बी RT-PCR ही करून घेवची. म्हणजे मुद्दामून म्हणल्या केरळ सारकिल्या राज्यान येता आसत कोणाच्या घरान येता तेंच्यांनी बी तांकां RT-PCR मुद्दामून करून घेवची. तेंच्यांनी स्वताहून विलिंगली घेवची. जे आमी रुटीनली सद्या आमची SOP चालू आहा त्या SOPच्या अनुसार जेणे करून आमकां घरांतल्या नवीन घरांत जे येता तांची प्रिकॉशन्स घेवपाक जाय. खास करून आमकां भुरग्यांची काळजी घेवपाक जाय. ताच्या खातीर म्हाका दिसता केरळ आसतलें महाराष्ट्र आसतलें ह्या सारकिल्या राज्यांत येवपी RT-PCR पयलीं करची आनी ताच्याच उपरांत तांच्यांनी लोकांच्या मदीं मिक्स जावचें. कोविड एप्रोप्रिएट बिहेवियर सगळ्यांनी सांबाळचे नव्यो SOP अश्यो येवपाक ना. रायट म्हणजे आमी म्हणटा तो कोविडचो प्रोटोकॉल जो राज्यांत आसा तो प्रोटोकॉल जो आसा तो सांबाळचो अशें म्हाका दिसता. ताजे आमकां मुद्दामून आनी नवीन SOP जी आसा ही सेपरेटली आमकां जरी म्हटलां आसत की एक्सपर्ट कमिटीन सजेशन्स दिला पण तरी सुद्दां आमकां ती नवीन आनी काडची पडची न्ही अशें म्हजें म्हणणें. आता एक धक्कादायक बातमी. गोव्यात बसून विदेशी लोकांना ऑनलाईन पद्धतीनं गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मोर्जीतील एका हॉटेलमध्ये हा प्रकार सुरू होता. पाहुयात सविस्तर वृत्त. ऑनलाईन माध्यमातून अनेकांना गंडा घातल्याचे प्रकार समोर आलेत. गोव्यातही असे अनेक प्रकार उघडकीस आलेत. फेसबुकच्या माध्यमातून गंडा घालण्याचे प्रकार नवे नाहीत. मात्र बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून लोकांना लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश गोवा पोलिसांनी केला. या टोळीकडून विदेशातील लोकांना ऑनलाईन माध्यमातून लुबाडण्याचा प्रकार सुरू होता. या संदर्भात तक्रारी आल्यानंतर गोवा पोलिसांचा सायबर क्राईम विभाग सतर्क झाला. त्यानंतर अशा व्यवहारावर पाळत ठेवण्यात आली. या दरम्यान मोर्जीत असे व्यवहार होत असल्याचं निदर्शनास आलं. सायबर क्राईम विभागानं क्राईम ब्रँचच्या मदतीनं तपास केला असता मोर्जीतील एका हॉटेलमध्ये हा प्रकार सुरू असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर या ठिकाणी छापा टाकण्यात आला. या हॉटेलमधून बनावट कॉल सेंटर चालवलं जात असल्याचं समोर आलं. पोलिसांनी मुख्य संशयित दिग्विजय पुरोहितसह 13 जणांना अटक केली. तसंच 27 कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल आणि इतर साहित्य जप्त केलं. या ठकांनी अमेरिकन नागरिकांना टार्गेट केलं होतं. तुमचा सोशल सिक्युरिटी क्रमांक ब्लॉक होणार आहे असं सांगून ते अमेरिकन नागरिकांकडून पैसे उकळत होते. शुल्कापोटी मिळणारी रक्कम बिटकॉईनमध्ये बदलून भामट्यांनी अनेकांना गंडा घातला. अमेरिकन सरकारचे हस्तक असल्याचं भासवून त्यांनी हा भ्रष्टाचार केला. मात्र सायबर क्राईम विभागानं त्यांचं पितळ उघडं पाडत हे रॅकेट उद्ध्वस्त केलं. गोवा क्राईम ब्रँच आणि सायबर क्राईम विभागानं या कारवाईसाठी एक संयुक्त पथक नेमलं होतं. पोलीस निरीक्षक राहुल परब, नारायण चिमुलकर, पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र पिंगळे, रोहन नागेशकर आदींचा यात समावेश होता. या घटनेमुळे स्थानिकात खळबळ उडाली. अशा प्रकारे सायबर गुन्हेगारांची टोळी एखाद्या हॉटेलमध्ये वास्तव्यास राहून गुन्हेगारी कारवाया करत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवणार कसं असा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान गेल्या वर्षी IPL ही क्रिकेट स्पर्धा सुरू असताना ऑनलाईन बेटिंगचे अनेक प्रकार उघडकीस आले होते. सायबर क्राईम विभागानं कळंगूट, कांदोळीसह मोर्जीतही छापे टाकून अनेकांवर कारवाई केली होती. येत्या 19 सप्टेंबरपासून IPLचा उर्वरित मोसम खेळवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाईन सट्टेबाजीचं रॅकेट चालवणाऱ्यांकडे गोवा पोलिसांची करडी नजर असेल. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. बातमी आहे राज्यातील अपघातांची. बुलेटच्या अपघातात एक 30 वर्षीय तरुण दगावल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. त्यामुळे राज्यातील अपघातांचं सुरू असलेलं सत्र जीवघेणं ठरत असल्याचं अधोरेखित झालंय. GA05O0420 या नंबरच्या बुलेटचा भीषण अपघात झाला. दुचाकीस्वार 30 वर्षीय तरुण या अपघातात जागीच दगावलाय. हा अपघात नेमका कसा घडला हे कळू शकलं नाही. पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती समोर येते. MRF उसगाव इथं हा अपघात घडला. उत्तम धामी या 30 वर्षीय तरुणाचा या अपघातात मृत्यू झालाय. अपघातातील मृत तरुण हा 30 उसगावमधील सिद्धेश्वर नगरमध्ये राहायला होता अशी माहिती समोर आली.
धाटवाडा फोंडा या ठिकाणी हा अपघात घडलाय। पावसात रस्त्यावरील खांबाचा अंदाज न आल्यानं हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय, मात्र अजून अधिकृत कारण समोर आलेलं नाही। दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की यात बुलेटची हेडलाईट मोडून वेगळी झाली। रस्त्याच्या मधोमध बुलेटची हेडलाईट पडल्याचं दिसून आलंय। त्यावरून या अपघाताची तीव्रता किती भयंकर होती याची कल्पना केलेली बरी। दरम्यान 30 वर्षीय उत्तमच्या अपघाती मृत्यूमुळे धामी कुटुंबियांवरही शोककळा पसरली। एकूणच राज्यातील रस्ते अपघात काही केल्या थांबायचं नाव घेत नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। दरम्यान गोव्यातील 2021 या वर्षातील पहिल्या 7 महिन्यात किती अपघात झाले याची आकडेवारी समोर आली। या आकडेवारीत अपघात होण्याचं प्रमाण वाढल्यानं चिंताही वाढवली आहे। राज्यात 1 जानेवारी ते 31 जुलै 2021 या 7 महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 9.93% म्हणजे 152 अपघात जास्त झाले, तर अपघाती मृत्यू 10.68% घट झाली। गेल्या वर्षीपेक्षा 14 मृत्यू कमी झाल्याचं आकडेवारीतून समोर आलंय। यंदा या आकडेवारीत 70.94% 83 दुचाकी चालक आणि मागे बसलेल्यांचे मृत्यू झाल्याची माहिती वाहतूक पोलीस विभागाच्या मासिक अहवालातून समोर आली। राज्यात यंदा 7 महिन्यात 114 अपघातात 1 किंवा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे। त्यापैकी 77 गंभीर अपघात, 222 किरकोळ अपघात, तर 1117 अपघातात फक्त वाहनांचं नुकसान झालंय। तसंच 2020 मध्ये 7 महिन्यात 126 अपघातात 1 किंवा जास्त व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर 83 गंभीर अपघात, 260 किरकोळ अपघात, तर 909 अपघातात फक्त वाहनांचं नुकसान झालं होतं। जुलै 2021 पर्यंत गोव्यात 1530 अपघात झाले, यात 117 जणांचा मृत्यू झालाय, तर 2020 मध्ये 1378 अपघातात 131 जणांचा मृत्यू झाला होता। यंदा 2021 मध्ये सर्वाधिक मृत्यू 71 दुचाकी चालकांचे झाले, तर त्यानंतर 15 पादचारी, 12 दुचाकीच्या मागे बसलेले, 10 चालक, 5 प्रवासी, 3 सायकल स्वार अशी अपघातांची नोंद करण्यात आली। या व्यतिरिक्त 93 जण गंभीर, तर 352 जणांना किरकोळ दुखापत झाली। तर याच कालावधीत 81 दुचाकी चालक, 22 पादचारी, 10 दुचाकीच्या मागे बसलेले, 9 चालक, 4 प्रवासी, 1 सायकल स्वार, तर इतर 4 मृत्यू झाला होता। 121 जण गंभीर, तर 400 जणांना किरकोळ दुखापत झाली होती। राज्यात होणारे अपघाती मृत्यू हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनला आहे। असं असताना दुचाकी चालक हेल्मेट न परिधान केल्यामुळे, तसंच वाहन चालक निष्काळजी आणि बेफिकिरीनं वाहनं चालवल्यामुळे अपघात होत आहेत। हे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी राज्यात अनेक उपक्रम राबवले। पेडणे मतदारसंघात राजकीय रणधुमाळीत काही गोष्टींचा अतिरेक केला जातोय, विकास होऊनही अजिबात विकास झाला नाही असं भासवणं सुरू आहे। हणखणे धनगरवाडीबाबत असाच गैरसमज पसरवण्यात येतोय। येथील धनगर समाजानं याबाबतीत स्पष्टीकरण दिलंय। पेडणे मतदारसंघातील हणखणे इब्रामपूर पंचायतीचा हा धनगरवाडा। इथे धनगर कुटुंबियांची एकूण 23 घरं आहेत। गेल्या 30 ते 35 वर्षापासून या धनगर कुटुंबियांना इथल्या गावकऱ्यांनी आपल्या खाजगी जमिनीमध्ये आश्रय दिलाय। या घरांना पाणी, वीज उपलब्ध आहेत। 2 वाड्यांवरील धनगर कुटुंबियांना पक्का रस्ता आहे, तर अन्य एका वाड्यावरती जाण्यासाठीच्या पक्क्या रस्त्याचं काम सुरू आहे। आस्थागायत गावकऱ्यांनी या धनगर कुटुंबियांना पूर्ण सहकार्य केलं आहे आणि हे कुटुंब गुण्या गोविंदानं राहतात। अलीकडेच काही राजकीय नेत्यांनी या गावाला भेट दिली। हणखणे येथील धनगरांच्या व्यथा मांडण्याच्या नादात या लोकांवरती अन्याय होतोय आणि त्यांना पायाभूत सुविधाही उपलब्ध नाही, वीज नाही, पाणी नाही असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला। या लोकांना रस्ता नाही आणि तो अडवला जातोय असंही सांगण्यात आलं। या चुकीच्या माहितीमुळे आतापर्यंत गावकार आणि धनगर कुटुंबीय यांच्यातील सौख्याला हादरा बसलाय। राजकीय स्वार्थासाठी कुणीही एखाद्या चांगल्या गावाची बदनामी करू नये। हणखणे इब्रामपूर गावची खासदार आदर्श ग्रामसाठी निवड झाली आहे। विकासाच्या बाबतीमध्ये हा गाव आदर्श बनला नसला तरी धनगर कुटुंबियांना आपल्या खाजगी जागेत आश्रय देऊन त्यांना सौख्याने वागवण्याचा आदर्श मात्र हणखणे गावाने घालून दिलाय। या धनगरांनी या ठिकाणी पक्की घरं उभारली आहेत, काही जणांनी स्लॅबची घरं देखील उभारली आहेत। या सगळ्या गोष्टी गावकऱ्यांच्या सहकार्याविना होणं शक्य नव्हतं। या सौख्याला गालबोट लावून
विनाकारण गावातील सलोखा बिघडवू नये असं आवाहन धनगर कुटुंबियातील तरुणांनी केलंय. प्रेस कॉन्फरन्स आपयल्या. प्रेस कॉन्फरन्स घेवपाक कारण म्हणजे कितें, फाटल्या दिसा हांवें एक व्हिडिओ व्हायरल जाल्लो. ते गाडीन कितें रोड ना येना आनी कितें अशें एक फेक व्हिडिओ व्हायरल जाल्लो. त्याच्या खातीर हांवें एक क्लॅरिफिकेशन करूंक शकता. म्हणजे की टोटल आमची 23 घरां आसात. पयलीं कशें एक घर आसलें, एकाची 2 जाली, जाल्यार 4 जाली. पूण एकाची 10 घरां जाता आसतना खंयच्या आमकां प्रॉपर्टी ओनरान केन्ना अडकूंक ना, केन्ना आमी बारीक आसले आतां वाडयता, कित्याक वाडयले, कोणाक सांगले, अशें हो केन्ना विशय येवंक ना. आनी कशें आतां खंयचे साडीक रूम काडलो आनी खंय काडलो, अशें घरां आसली पयलीं बारकी आसली, आतां मागीर खंय तरी वाडत गेली. पूण तेंच्यानी केन्ना आमकां अडकूंक ना. कशें आमच्या घरा कडेन आतां इतली पळयता घरांत म्हटल्यार गाडयो येतात, ही गाडी येयल्या शिवाय काय पॉसिबल जावचें नासलें. जालें म्हणजे की रस्तो ना, कितें लायट ना, कितें आनी घरां आमची टोटल घरां हांगा एक्चुली टोटल घरां आहा 23. सो अशें जाल्लें की टोटल घरां आमी 40 सांगली. आनी कितें आनी अशें बरें फेक सांगले, रस्तो ना, थोड्यांक लायट ना अशें सांगलेलें. असो व्हिडिओ व्हायरल जाल्लो. एक्चुली कशें आहा, आमच्या वाड्याक टोटल 23 घरां आसात. 23 घरां डिवायड इंटू 3 वाड्याचेर आसा. तर 2 वाड्यांचे पक्के रस्ते आसा, डांबरी रस्ते आहा. ह्या वाड्याक ते फाटले 2 वाडे आहा तेंचे टोटल नळ आहा, रस्तो आहा, पाणी आहा, सगळें आहा. त्या वाड्याक प्रॉब्लम ना. हांगासर मातशें कितें हांगासर लायट पाणी आसा. आनी आमी सद्दां घरा कडेन आमच्या गाडयो 2 व्हिलर सगळ्यो येता. इतल्या दिसांनी आमच्या हांगा पायपासून पडले म्हणून सांगला. पण आमच्या सायडीन वाडा तो सरळ घेवन त्या पायपांतल्यान गेलो, ते पडले, ती गजाल फेक. आमकां वाडा सायडीन तो सायडींतल्यान येवंक ना, तो पायपाच्यान येयलो, पडलो, सरळ घेवन आसलो, पडलो तो. आनी ही गजाल त्यांनी सांगली, बाबा आमकां वाड ना, आमी पायपांतल्यान वयता, हे सगळें फेक. दुसरी गोश्ट, आमी आतां हांगा म्हाका जाल्यार हांव हांगा रावता, म्हाका 23 वर्सां जाली, सॉरी 33 वर्सां जाली. 33 वर्सां जाली. तेतूंतल्यान आमी इतले आतां कितें 23 घरां आमची, आमकां कोणाचें हें ना. जावं आमी इवन पडव्यो सायडीन काडले जाल्यार आमकां भाटकारांनी विचारूंक ना, नाजाल्यार ती मोडून उडत, नाजाल्यार भाटकारांनी येवन मोडली, अशी केन्ना गजाल जावंक ना. दुसरी गोश्ट, ह्या वाड्यार आमच्या गाडयो येता, 4 व्हिलर येता, 2 व्हिलर येता, ट्रकां येता. हांगा कितें कितें सामान हाडटलो जाल्यार येता. आमच्या हांगा वाड आहा, ह्या सायडीन गेलो जाल्यार सबंद मळ आहा, सबंद फूल मळा वयल्यान गाडयो येता. म्हणजे रामा जानो करवड, हांव हणफेड्यान धनगरवडसून उलयता. आमकां हांगा लायट आसा, पाणी आसा, येवंक वाड आसा. आनी आमचे ह्या वाड्यार आमची 8 घरां आसा सगळीं टोटल. आतां 8 घरां आसून आमचे 3 वाडे आसा. ह्या 3 वाडे आसा. 3 वाड्यासून आमची घरां आहा 23. आमकां कोणचो त्रास ना, भाटकाचो ना, गांवकाचो कोणचो त्रास ना. आनी आमच्या भुरग्यांनी कितें तरी फाटीं अशें बोलता एक आमचो व्हिडिओ व्हायरल जालो आनी तो चुकीचो प्रश्न जालो. हेचे बद्दल हांव चुकी मागता आनी आमच्या भुरग्याचे आनी गांवाच्या वतीन हांव एक चुकी मागता की जाणटे हे नात्यान हांव चुकी मागता की अशें जावचें न्हू फुडें. ते फाट आमचे भुरगे चुकले, हेच्या फुडें ते भुरगे चुकचे न्हू, आमी चुकी करची न्हू. गोवा सरकारनं ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती लवकरात लवकर द्यावी. प्रत्येक ठिकाणी आयुक्त नेमले आहेत, पण ओबीसींसाठी अजूनपर्यंत आयोग नेमला जात नाही. फक्त ओबीसीवर अन्याय का, असा प्रश्न मधु नाईक यांनी केलाय. चतुर्थीनंतर गोव्यातील प्रत्येक मतदारसंघात जाऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बांधणी करणार, अशी माहिती नाईक यांनी दिली. ओबीसी कडे असो दुजाभाव कितें, स्कॉलरशिप ना, स्टाफ ना, कमिशन नेमपाक कित्याक जावना अजून? सगळी कमिशन नेमतात. आमचेच एसटी कमिशन रोखडेच 15 भितर नेमले, आनी कसली कमिशन रोखडी नेमतात ते न्हू. इवन जे स्वस्तेचो बाब विश्वास सत्तरकार आतां चीफ कमिशनर जाला ऑफ इन्फॉर्मेशन, तेका कितें आसता, ताका पोस्ट डिक्लेअर करपा जाय, इंटरव्यू करपा जाय, शॉर्टलिस्ट करपा जाय. हांगा तशें कांय ना. हांगा तुवें नांव धाडपाचें, ऑर्डर काडपाची, 2 मिनटांनी सायन मारपाची. यू शूड डिसायड हू वील बी द चेअरमॅन. हांव रिकमेंडेड नेम ऑफ मनोहर आडपयकार. तो भारतीय जनता पार्टी संबंधित आसा, एडवोकेट आसा, क्वॉलिफायड आहा, एलिजिबल आसा. ताका घेवन सुद्दां आमच्या अशोक नायकाक हांव सीएमा कडेन धाडलो तेजें नांव घेवन. एटलिस्ट ताका नेमिना, कोणाक तरी नेमाक तुमी. 7 महिने कमिशन ना, ओके, स्टाफ ना, कोविड जाला म्हणून तुम्ही ते हे घेना, कितें स्कॉलरशिप उरली तुमचे कडेन, पूण ते स्टाफ कमी आसा. पूण ओबीसी कमिशन, गोवा स्टेट ओबीसी कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लासीस ते कित्याक नेमिना? 1920 3200 भुरग्यांची पोस्ट मॅट्रिक आनी प्री मॅट्रिक अशी मेळून जवळ 10,000 भुरग्यांची स्कॉलरशिप पेंडिंग आसा 2 वर्सां.
एक 8 ते 10 कोटी असतले रुपया 21,000 कोटीचे बजेट सरकाराचे आणि 8 ते 10 कोटी जो मागासवर्ग 19 जाती आसा जवळजवळ अर्देन गोंय आम्ही अशें म्हणटा आमचे सेन्सस जाल्ले ना तेंचेर दुर्लक्ष केले गेले वयता. भुरग्यांच्या शिक्षणाचे परिणाम जाला, पालकांचेर परिणाम जाला, उत्पन्न घटना कोविडान आणि भुरग्यांक स्कॉलरशिप मेळना. शिक्षण हो मेन मुद्दो असता. खंयच्याय समाजाची जर प्रगती जातली शिक्षण मेन. शिकल्याक शिक्षण मेळपा जाय, ताका आरोग्य मेळपा जाय जाल्यार तो सर्व्हिस करतलो आणि कितें उत्पन्न करतलो आणि आपली फॅमिली वयर काडटलो. सरकारा कडेन विनंती आसा जाता तितले बेगीन हो आयोग नेमचो, भुरग्यांची स्कॉलरशिप रिलीज करची आणि हो जो फाटी उरलेलो घटक आसा ताका मातसो सपोर्ट करचो. सरकारपेक्षा पॉवरफुल बनलेल्या हायवे कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे आतापर्यंत अनेकांचे बळी गेलेत. लोकांना जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागतोय. किमान संकटग्रस्तांचा तारण करता श्री गणेशाला तरी सुखरूप घरी आणण्याची मोकळीक या कंत्राटदारानं द्यावी अशी जहाल टीका मगोचे पदाधिकारी उमेश तळवणेकर यांनी केली. पेडण्यातल्यान उमेश तळवणेकर मोगो पक्षाचो प्रवक्तो. आयज हांव ह्या खड्ड्यान उबो आसा. हे खड्डे बाबू आजगांवकाराक लागून जाल्यात. पेक्षा जो बाबू आजगांवकार पेडण्यान जो लोकप्रतिनिधी आसा, उपमुख्यमंत्री आसा गोंय सरकारान, त्याच्या पेक्षा हे कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनियर मोठे जाल्यार त्यांनी लोकांक सांगपाची आयज गरज आसा. हे कमिशनां घेवन हेणे हे खड्डे घातल्यात. हे पेडणेकारांचे आयज 10-15 जाणांचे हांगासर बळी गेल्यात. बाबू आजगांवकाराक कांय जावंक ना, ताच्या फॅमिलीक त्रास जावंक ना. तो बरे व्हडल्या गाडयेन भोंवता, ताका सस्पेन्शन आसा, ताका कांय प्रॉब्लेम जायना. तो मानेंक हांगासर त्याच्या मान त्याची मोडल्या, पट्टो घालता, ताका सकयले खड्डे दिसना. हांव पेडण्याच्यान एक पेडण्याचो नागरीक म्हूण पयल्यान बाबू आजगांवकाराचो निशेध इतल्याकूच करता. अरे हे गणेश चतुर्थी ह्या खड्ड्यांतल्यान गणपती लोक कशे हाडटले? ह्या गणपतीन तरी बाबूक बरी बुद्धी दिवची. कितें म्हणून लोकांनी करपाचें, कितली आंदोलनां करपाची. हर पक्ष हर NGO ह्या विशयाचेर उलयता, तर बाबू आजगांवकार हेचेर कांयच उलयना. हाचो अर्थ ताणें 30% कमिशन घेतला. तू कमिशन घेतला, खा मर मरे, ह्या खड्ड्यांनी येवन तरी मार. पेडणेकारांचो कित्याक जीव घालयता तूं? येयल्लो तो फ्लॅग होस्टिंग करपाक तो पेडणेकारांचें कल्याण करून घेवंक ना. ताणें कल्याण केल्लें, ताका हांगासर ही मोपाचें कितें उरलां पळय कुरण खावपाचें, ते मुख्यमंत्री ताका आसा, हे मंत्री आसा, तांकां कितें जाय? एअरपोर्ट जायो. एअरपोर्टाचे कमिशनां खावपाक जाय म्हणून तो पेडण्यान येयल्लो. हे खड्डे पुरोवपाक येवंक ना. आनी मुख्यमंत्र्याची शान आसा, मुख्यमंत्र्याची जी खुर्ची आसा, त्या खुर्चेची शान प्रमोद सावंतान घालयल्या. ह्या उपमुख्यमंत्र्याची खुर्चेची शान ह्या बाबू आजगांवकारान घालयल्या. यांची लायकी ना त्या खुर्चेर बसपाची. सर्वसामान्य मनीस बऱ्या विचारांचो थंय बसपाची गरज आसा. आनी हे जे येणारे प्रशासन हे मोगो पक्षाचे आसतले आणि हे पेडण्यान एकूय खड्डो दिसतो ना. हे माझे पेडणेकार. मालपे पेडणे इथं महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्याची मागणी करूनही त्याकडे लक्ष दिलं जात नव्हतं. मात्र आम आदमी पार्टीतर्फे आंदोलनाचा इशारा देताच बुधवारी दुपारी खड्डे बुजवण्याचं काम सुरू करण्यात आलं. आम आदमी पक्ष पेडणे मतदारसंघातलो आणि मांद्रे मतदारसंघातल्या संयुक्त विद्यमान आज एक आंदोलन आम्ही आयोजित केला आणि या आंदोलनातल्यान आम्ही सरकाराक आणि संबंधित खात्याक ची लक्षात हाडून दिवंक शकता किंवा त्यांचे नजरेक हाडून दिवंक शकताले की सध्या जो नॅशनल हायवे 66 जे बांधकाम चालू आसा ते बांधकाम निकृष्ट जाल्ल्यात आणि पत्रादेवी टू महाखाजत हो जो बेल्ट पेडणे तालुक्यात येता त्या बेल्टाची दयनीय स्थिती जाला. या दयनीय स्थिती पर्यंत गेल्या वर्षभराच्या वेगवेगळ्या माध्यमांतल्यान न्यायालयाच्या माध्यमांतल्यान आवाज काढत आसा. पण आयज आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यार येवन या कामा संदर्भात आवाज उठयलो. चौथीकडे लोकांक व्यवस्थित तरी चलपाक मेळचे ह्या इराद्यान आयज दिसभराचें आंदोलन छेडलेलें. ह्या आंदोलनांतल्यान आमी जो आवाज उठयलो, जो माध्यमांतल्यान सकाळपासून जे आमचे बरोबर आसात त्या सगळ्या माध्यमांतल्यान तो आवाज त्या अधिकाऱ्यापर्यंत पावलो आणि MVR कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरान ताणें आपलो सिनियर मनीस सिनियर इंजिनियर मिस्टर दुर्गेश हांगा धाडून तांच्यांनी आमची व्यथा जी आसा ती आयकून घेवन तुरंत काम करपाची हमी दिली आणि प्रत्यक्ष कामाक सुरवात जाली. ही एक सगळ्यात आंदोलनातली एक विजय म्हणूं शकता किंवा आंदोलनाची एक यशस्वी रित्या आमी हें आंदोलन आयज जालें अशें आमी मानतात. कारण सायडीन कामाक ऑलरेडी सुरवात जाल्या, मशिनरी पावला, मटेरियलय पावला
आणि हे सगळें जालें कारण थोडोसो आमी आवाज उठयलो आणि आयज आमी आमचे काम धंदे सोडून ह्या रस्त्यार आयले इतल्याच खातीर की निदान चवथीक तरी लोकांक वेवस्थीत रस्तो मेळचो. आयज आमी आंदोलन छेडलें तेजेर आमकां यशस्वी रित्या खंय तरी एक आमकां यशस्वी जाल्लें अशें दिसून येलें. कारण आयज आमी सकाळ पासून आसात तेन्ना आयज आमी आंदोलन छेडल्या उपरांत तेंच्यांनी आयज सामान हाडलें, आपली मशिनरी हाडली आनी करून दिता म्हणाले. तेजे कडेन रिक्वेस्ट केली हांवें की असो रस्तो करूं नाका की तूं फाल्यां सगळें आयज घातलो फाल्यां व्हांवान गेलो असो दाखोवं नाका की आमकां चवथी पर्यंत जेन्ना जेणे करून आमचे फॅमिली लोकांची ल्हान भुरगीं वा लोक घेवन भोंवतात तांकां त्रास जाता अशें करून दवरूं नाका. कारण तो रस्तो जाता तितलो बरे हेतून करून दी, क्वॉलिटी घाल आनी माल घालून बरे हेतून करून दी अशें हांवें तांकां रिक्वेस्ट केला. तेणी तेजेर एग्री जाले आनी आपूण आतांच काम चालू करता म्हणून सांगलां आनी आयज पर्यंत काम सुरू करून आपण ते सोंपयता म्हणून तेणी प्रॉमिस करून ऑलरेडी काम तेजेर चालू जालें. देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचंही आवाहन प्रशासनाच्या वतीनं केलं जातंय. अशातच केरळात निपाहचा प्रादुर्भाव वाढल्याचं पाहायला मिळतंय. फक्त केरळच नाही तर तामिळनाडूतही निपाहचे रुग्ण आढळलेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते. देशातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकड्यांपैकी सर्वाधिक दैनंदिन रुग्णांची नोंद गेल्या काही दिवसांपासून केरळामध्ये होते. अशातच आता कोरोनापाठोपाठ केरळात निपाह व्हायरसचाही वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. निपाहच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केरळामध्ये एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यूही झालाय. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार निपाह व्हायरसची लागण झाल्यामुळे या मुलाला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान या मुलाचा मृत्यू झाला. केरळात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यात निपाहमुळे झालेल्या 12 वर्षांच्या मृत्यूमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या मुलाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यापूर्वी त्याच्यात काही लक्षणं दिसून आली होती. रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी निपाह व्हायरसची लागण झाल्याची शक्यता वर्तवली होती. जगभरामध्ये निपाह हा एक जीवघेणा विषाणू समजला जातो. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही त्याला दुजोरा देण्यात आलाय. प्राण्यांमधून माणसामध्ये त्याचा प्रसार झाल्यानंतर तो अत्यंत जीवघेणा आजार असतो. त्यामुळे या आजाराबाबतही चिंता व्यक्त केली जाते. महाराष्ट्राच्या 2 वटवाघुळांच्या प्रजातींमध्ये निपाह हा विषाणू आढळून आला होता. मार्च 2020 साली महाबळेश्वरच्या एका गुहेत ही वटवाघुळं आढळून आली होती. 2018 साली केरळमध्ये निपाह विषाणूमुळे मृत्यूतांडव झालेलं होतं. त्यानंतर आता महाराष्ट्राच्या गुहेत आढळून आलेल्या वटवाघुळांमध्ये हा निपाह विषाणू असल्याचं निष्पन्न झालंय. दरम्यान हा विषाणू कोरोनापेक्षाही भयावह आहे. भारतात यापूर्वी 2001 मध्ये जानेवारी-फेब्रुवारी या महिन्यात पश्चिम बंगालमधील सिलिगुडी इथे निपाहचे 66 रुग्ण आढळले होते. त्यापैकी 45 रुग्णांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला होता. 2007 मध्ये एप्रिल महिन्यात पश्चिम बंगालमधील नादिया येथे निपाहचे 5 रुग्ण आढळले होते. त्या 5ही रुग्णांचा मृत्यू झाला होता. केरळमध्ये वाढत्या निपाह व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारनं NCDCचं एक पथक केरळला रवाना झालंय. हे पथक केरळ सरकारला उपचारासाठी आवश्यक ते तांत्रिक सहकार्य करणार आहे. निपाह व्हायरस वटवाघुळाच्या लाळेतून पसरतो अशी माहिती अभ्यासातून समोर आली आहे. दरम्यान निपाह व्हायरसची लागण झाल्याची लक्षणं नेमकी काय असतात त्यावरतीही एक नजर टाकूयात. ताप, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास होणं, डोकेदुखी, छातीत जळजळणं, चक्कर येणं, बेशुद्ध पडणं, प्रकाशाची भीती वाटणं ही या आजाराची प्रमुख लक्षणं आहेत. यासारख्या लक्षणांवरती उपचार करणारे डॉक्टर आणि नर्सेसना या विषाणूची माहिती नसल्यास त्यांचाही जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. आणि आता एक मोठी बातमी. मेक्सिकोमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. त्यामुळे मेक्सिकोमधील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. दक्षिण मेक्सिकोत भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाचा झटका इतका तीव्र होता की मेक्सिको सिटीमधील इमारती हादरल्या. 7.4 रिश्टर स्केलवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. दक्षिण मेक्सिकोमधील अकापुल्कोमध्ये सुरुवातीला 7.0 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाल्याची माहिती मिळते. या भूकंपाच्या हादऱ्यात नुकसानीचीही नोंद झाली. अमेरिकन सुनामी चेतावणी प्रणालीचं म्हणणं आहे की मेक्सिकोच्या गुरेरोमध्ये 7.4 तीव्रतेचा भूकंप झाल्यानंतर सुनामीचाही धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
US जिओलॉजिकल सर्वेनं भूकंपाचा केंद्रबिंदू 7.0 दिला होता, जो पूर्वीच्या 7.4च्या अंदाजापेक्षा कमी होता. तो पृष्ठभागापासून सुमारे 12 किलोमीटर खाली धडकला. त्यामुळे तो भूकंप आणखी उथळला. नुकसानीची किंवा जीवितहानीची पूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र भूकंपाचे धक्के मेक्सिको सिटीपासून दूरपर्यंत जाणवले. यापूर्वी जून 2020 मध्ये मेक्सिकोमध्ये भूकंपाचे जोरदार हादरे बसले होते, ज्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. तसंच 3हून अधिक इमारतींचं नुकसान झालं होतं. या भूकंपाची तीव्रता देखील रिश्टर स्केलवर 7.4 मोजण्यात आली होती. भूकंपाचे धक्के जाणवताच लोकांमध्ये एकच घबराट पसरली होती. 1 वर्षानंतर इथं पुन्हा 7.4 तीव्रतेच्या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कोविड काळात बंद असलेलं मये इथलं बंजी जंपिंग पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलंय. 1 सप्टेंबर पासून हे बंजी जंपिंग पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलंय. बेसिकली आप पीछे देख रहे होंगे, बंजी जंपिंग हमने चालू कर दिया है पोस्ट लॉकडाउन के. अभी हमारा जो बंजी जंपिंग चालू है वो 1 सितंबर से चालू हुआ है. एंड हम SOP जो कोविड का है हम प्रॉपर फॉलो कर रहे हैं. 4 पेजेस SOP था हमने बनाया था. एंड वी आर फॉलोइंग. मास्क कंपलसरी है, हैंड सैनिटाइजेशन बूथ्स हर जगह पे रखा गया है हमने. हम हाइपोक्लोराइड से हम क्लीन करते हैं. वी डू ऑल द प्रोटोकॉल्स, वी फॉलो द प्रोटोकॉल्स वेरी रेगुलरली. आप पीछे टावर देख रहे होगे, इट्स द कंपनी इज रन बाय एक्स आर्मी मैन. तो प्रोसीजर्स, सेफ्टी स्टैंडर्ड्स बहुत हाई नॉच पे रहता है हमारा. यहाँ पे करंटली हमारे जनरल मैनेजर्स आर फ्रॉम एक्स आर्मी मैन. हमारे मैनेजिंग डायरेक्टर एक्स आर्मी मैन है मिस्टर राहुल निगम. और आप यू गाइज आर मोस्ट वेलकम. आप फैसिलिटी देख सकते हो, बहुत अप टू टॉप मार्क हमने ना फैसिलिटी बनाई हुई है. सो प्लीज कम एंड एंजॉय. जो हाइट है ये 55 मीटर्स यहाँ पे है. वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आज इथंच थांबायची, पण तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.